हॅलो. रक्तातली साखर नॉर्मलपेक्षा कमीही नाही आणि डायबिटीज म्हणण्याएवढी जास्तही नाही. हेच आहे प्री डायबिटीज. भविष्यात जर तुम्हाला डायबिटीज होऊ नये असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी स्नेहा परांजपे. मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आज वर्ल्ड प्री डायबिटीज डे आहे. 14 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो. तर ह्या निमित्ताने मी हा व्हिडिओ करते. सो प्री डायबिटीज म्हणजे काय, तर शुगर ज्या असतात त्या नॉर्मलपेक्षा जास्त, पण डायबिटीज आहे असं म्हणू शकत नाही, ह्या रेंजमध्ये असतात. म्हणजेच सकाळची फास्टिंग शुगर जी असते ती 100 to 125च्या मध्ये असते आणि जी पोस्ट मील्सची शुगर असते ती 140 ते 190च्या मध्ये असते. त्याचबरोबरीने तुमचं HbA1c 5.7 to 6.4च्या मध्ये असतं. असं जर तुमचे ब्लड पॅरामीटर्स सांगत असतील तर तुम्हाला प्री डायबिटीज आहे. भारतामध्ये सध्या प्रत्येक 3 व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीला प्री डायबिटीज आहे. आणि जर आत्ताच आपण प्री डायबिटीज आहे हे समजल्यावर स्टेप्स घेतल्या तर आपण डायबिटीज होण्यापासून नक्कीच त्याला टाळू शकतो. सो त्यासाठी आपल्याला करायचे आहेत काही सोपे उपाय. पण त्याच्या आधी आपण हे समजून घेऊयात की प्री डायबिटीज कशामुळे होतो. सो त्याच्यात मुख्य कारणं जी आहेत ती जेनेटिक, म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये जर हिस्ट्री असेल किंवा ओव्हरवेट किंवा वजन जास्त आहे, पुअर ईटिंग हॅबिट्स आणि पुअर क्वालिटी ऑफ स्लीप, इनॲक्टिव्हिटी, ही काही कारणं आहेत. आणि जर आपल्याला प्री डायबिटीज पूर्णपणे कंट्रोल करायचा आहे, आपली HbA1c 5.7 पेक्षा कमी करायची आहे, तर तुम्हाला 3 गोष्टी प्रामुख्याने करायच्या आहेत. एक म्हणजे वेट कमी करायचं आहे. 5 ते 7% वजन जर कमी केलं, त्याचबरोबरीने आहार व्यवस्थित घेतला ज्याच्यामध्ये तुम्ही फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवलं आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते कमी केले, फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली, तर तुम्ही प्री डायबिटीज मॅनेज करू शकता आणि त्याला डायबिटीज होण्यापासून वाचवू शकता. सो ह्या 3 गोष्टी फॉलो करा टू मॅनेज युअर प्री डायबिटीज. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि असेच व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर डू शेअर, लाईक अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओज. थँक्यू.